जय माता दी शेतकरी मित्रांनो आणि भगिनींनो, 5 नोव्हेंबर म्हणजेच बुधवारला सकाळीच आपल्याला हलके फुलके ढगं विदर्भातल्या काय काय जिल्ह्यामध्ये दिसणार आहेत. तुरळक ठिकाणी ढगं स्वस्तिक नसणार आहे, पण आपल्याला सकाळीच 9 वाजतापासून ते संध्याकाळी 6च्या दरम्यान, संध्याकाळी 7 ते रात्री 8च्या दरम्यान आपल्याला विदर्भामध्ये हलके फुलके ढगं दिसणार आहे. पाऊस शक्यता नाही आहे, फक्त ढगं दिसणार आहे हलके फुलके. पडलाच तर एक समजा उदाहरण 4-5 ढगं जर एकदा थोडंसं काळकीत ढगातून जर झालं तरच क्वचितच एक ठिकाणी हलका फुलका पाऊस पडू शकतो तसा, पण जास्तीत जास्त पावसाची येते शक्यता नाहीच आहे. पडलाच तर समजा, पण उदाहरण जास्तीत जास्त दिवसभर ऊन सळसळ आणि गरमी हलकीची हवा. आणि आता थंडीचं प्रमाण थोडं थोडं वाढणार आहे. उत्तर पूर्व दिशेकडून थंडी आपल्याला 5 नोव्हेंबरपासूनच थंडीची थोडी थोडी चावल लागणार आहे. 5 नोव्हेंबरला दुपार म्हणजे घराबाहेर पहाटे 5 नोव्हेंबरला पहाटे आणि रात्री, आणि 6 नोव्हेंबर आता पहाटे रात्री थंडी थोडीशी वाढणार आहे. आणि 7 नोव्हेंबरपासून थंडी चांगली चांगली थंडी पडणार आहे. म्हणजे त्या भागात जे बर्फवृष्टी पडली की जे पश्चिम दिशेला होतात, आता 3 नोव्हेंबरला 4-5-6 तारखेला म्हणजे नोव्हेंबरमध्ये बर्फवृष्टी होणार आहे, पाऊस पडणार आहे. आणि समोर सिस्टम निघून गेलं WT पश्चिम विक्षोभ का पुन्हा थंडीचं प्रमाण आपल्याला वाढणार आहे. म्हणजे उत्तर पूर्व दिशेकडून थंड वारा येणार आहे आपल्या विदर्भामध्ये. आता पावसाची जी शृंखला आहे पूर्णतः कमी पडली गेली आहे, म्हणजे संपूर्ण विदर्भामध्ये नागपूर, अमरावती, उरुड, मोर्शी, काटोल, नरखेड, आर्वी, आष्टी, तिवसा, मोजरी, कारंजा, धामणगाव रेल्वे, हिंगणघाट, मूर्तिजापूर, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी, मूर्तिपाडोना, करमेश, सावनेर, अचलपूर, चिखलदरा, धारणी, परतोळा या राजुराबाद बऱ्याच ठिकाणी आपल्याला कोरडं वातावरण, फक्त ढगं दिसणार आहे हलके फुलके. म्हणजे ढगं 5 आणि 6 तारखेला आपल्या म्हणजे 5 आणि 6 नोव्हेंबरला आकाश ढगं दिसणार आहे आपल्या विदर्भामध्ये. 7 तारखेपासून वातावरण थोडं थोडं कमी कमी ढगं होणार आहे, आणि वातावरण 8 तारखेपासून वातावरण पूर्णतः साफ होणार आहे. विठोबत चला. आणि दिवसभर गरमी, आणि सकाळी पहाटे 6 ते सकाळी 9च्या दरम्यान थंडी, आणि अगदी पुन्हा संध्याकाळी 7 वाजता पण 6 वाजता थंडीचं प्रमाण, आणि रात्र थंडी अशी परिस्थिती जाणवणार आहे. व्हिडिओ बघत चला. लाईक करणं नका करू, तुमची मर्जी, पण प्रत्येक वेळी मी आपल्याला हवामान अंदाज देण्याचा प्रयत्न करणार आहे. सध्या पाऊस नाही आहे, तरी वातावरणाची माहिती आपल्यानंतर लेखाजोखा रोजचा सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ बघत चला. आणि माझा जर हवामान आपल्याला जर खरा जर वाटत असेल, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करण्याचा प्रयत्न करा. कारण की येणाऱ्या काळामध्ये मी आपल्यापर्यंत सविस्तर माहिती देत राहणार आहे आपल्यापर्यंत. व्हिडिओ बघत चला.